नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला आहे. मित्रांनो, यावेळीचा माझा विषय हा आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण जी माणसांचे आपले संबंध आहेत, त्या संबंध आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक कनेक्ट होतात आणि त्यानंतर ते काही कारणांनी निघून जातात. काही कारणं म्हणजे अनेक प्रकारची कारणं असू शकतात त्यामध्ये. व त्यामध्ये आपलं व्यक्तिगत कारण काय असू शकतं आणि ते व्यक्तिगत कारण आज मी तुमच्याशी संवादाद्वारे त्याच्यातले एक पैलू मी शेअर करू इच्छितो मित्रांनो. तर आजचं टायटलच आपल्या मूळ या व्हिडिओचं आहे, की माणसांना गृहीत धरू नका. येस फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, डोंट टेक पीपल फॉर ग्रँटेड. आता म्हणाल, हा प्रकार माझ्या बाबतीत झालेला आहे, तुमच्या बाबतीत झालेला आहे किंवा अनेकांच्या बाबतीत झालेला आहे, असं एकंदरीत आपण चर्चा केल्यानंतर कळतं आपल्याला. मग खरोखरच आपल्या जीवनामध्ये असे प्रकार घडतात का? तर ते घडत असतील, तर ते का घडतात? त्याला घडण्याच्या पाठीमागच्या गोष्टी काय असतात? तर त्याला आपणच जबाबदार असतो मित्रांनो. पहा तुम्ही, तुम्ही जेव्हा एखाद्याच्या एकंदरीत कार्यक्षेत्रामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे, मी उद्योजक म्हणून माझं कनेक्ट कसं असला पाहिजे. मी एक कुटुंब म्हणून माझा कनेक्ट कसा असला पाहिजे. आणि अर्थात मी समाजामध्ये काम करत असताना सामाजिक भान ठेवून मी काय गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात माझी नीतिमत्ता कशा पद्धतीने असली पाहिजे, हा प्रत्येक व्यक्तीनं विचार करण्याची ही गरज असते मित्रांनो. म्हणून यश, पैसा, पद आणि प्रतिष्ठेच्या जे काही लोक शोधात असतात, त्यांना असं वाटतं की हे जीवनाचं मोजमाप आहे. यश मिळाला, पैसा मिळाला, पद मिळालं, की हे सगळं काही आपल्याला प्रतिष्ठा मिळवून देतं. पण एक सांगू मित्रांनो, हे काही अंशी बरोबर पण आहे. चूक नाही आहे. पण ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुमची उपलब्धता आहे काय? तर नाही मित्रांनो. कारण तुम्ही जर योग्य पद्धतीने एक क्षणभर थांबून जरा विचार करा. तो काय विचार केला पाहिजे मित्रांनो, की तुमच्या लक्षात येईल, जे काही आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवतो, ते आपल्याला इथेच ठेवून जायचं हे तर सगळ्यांना मान्य आहे, नाही का? मग आपली खरी संपत्ती बँक खात्यात नसते मित्रांनो. बँक खातं आज आहे, उद्या ते कदाचित नसेल काही कारणांनी. अनेक कारणं असतील. पण ती आपल्या आयुष्यातील माणसांमध्ये मात्र आपली खरी संपत्ती आहे. माणसं आपली खरी संपत्ती. हो, पण माणसं आपली खरी संपत्ती आहे, हे अत्यंत त्रिकालाबाधित सत्य जरी असलं, तरी हीच माणसं आपल्याला काही वेळा अडचणीची पण ठरत असतात. तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपण कोणाला ग्रँटेड धरायचं आणि कोणाला ग्रँटेड नाही धरायचं. प्रोफेशनल लाईफमध्ये बऱ्याच वेळा आपण टेक इट ग्रँटेड करतो. नाही येत, होईल ते. तसं नसतं मित्रा. व्यक्तिगत जीवनामध्ये पण आपण एखाद्या मित्राला ग्रँटेड धरतो. पण तोही त्याला काही त्याच्या मर्यादा असतात. तसंच प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये आपण मर्यादा ओळखायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण एक व्यक्ती म्हणून मर्यादा ओळखायला लागतो, तेव्हा एक लक्षात येतं मित्रांनो आपल्या, की आपल्या प्रत्येक यशामागं कोणीतरी असतं. मग त्यामागे तुमचे त्याग करणारे आई-वडील असतात, मार्गदर्शन करणारे गुरु असतात, तुमची साथ देणारी सहकारिणी असू शकते किंवा भाऊ किंवा इतर तुमचे नातेवाईक असू शकतात आणि तुमचे सहकारी असू शकतात आणि तेव्हा प्रेरणा देणारे तुमचे मित्र असू शकतात आणि विश्वासानं एकत्र काम करणारी एक तुमची टीमही असते. तेव्हा मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो, यामध्ये
आपला रोल आपल्याला कळायला पाहिजे, एक व्यक्ती म्हणून आणि अर्थातच एक माणूस म्हणून. दुर्दैवानं अनेकदा काय होतं मित्रांनो, आपण आपल्या माणसांची किंमत दूर गेल्यावर कळतो, असताना कोणाचीच किंमत लवकर कळत नाही. आणि हे सत्य आहे आणि बऱ्याच लोकांना अनुभव आहे. पण बऱ्याच वेळा चुकीची लोकही बऱ्याच वेळा आपल्याकडे थांबल्यानंतर आपल्याला त्रास होतो. त्यामुळे चुकीची लोक योग्य वेळी गेल्यानंतर त्याचा फायदाच होतो. अर्थात कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे तुमच्या अझम्पशन्सवर ग्रहितकावरती धरताना ते चुकीचं राहतं. पण तुम्हाला वास्तव कळलं पाहिजे की चांगला कोण आणि आपल्याला अडचणीचा कोण. जेव्हा हे तुम्हाला कळेल, कारण भावना विवश होऊन किंवा भावनिक होऊन इन्व्हॉल्वमेंट नाही व्हायला पाहिजे व्यक्तिगत जीवनामध्ये. तुम्हाला त्यावर नियंत्रण करावंच लागेल मित्रांनो. ही काळाची गरज आहे. कारण नाती एका दिवसात कधी तुटत नसतात, लक्षात घ्या. संवाद कमी झाला, कृतज्ञता हरवली, वेळ देणं थांबलं, हे जेव्हा तुम्ही गृहीत धरण्याची सवय वाढवली, तेव्हा लक्षात येतं की नाती हळूहळू कमकुवत होतात. आता नाती कमकुवत होतात का? तर काही वेळा असं होतं की मिळालेली माहिती आपल्याला चुकीची असते. बऱ्याच वेळा एखादा माणूस चांगलं काम करत असेल, पण त्याच्याबद्दल ती देणारी माहिती चुकीची ती दिली गेली, तर मग आपल्याला वाटतं, अरे असू शकतं का? पण ते वास्तवात तसं नसतं. कारण तुम्हाला माहिती असतं ना, कारण तुम्ही अवतीभोवती तुम्ही पाहत असता. तुमचे डोळे, नाक, कान, तोंड सर्व गोष्टी अशा उघड्या असतात मित्रांनो. याचा अर्थ काय? तुम्हाला कानाने ऐकताय, डोळ्यांनी पाहताय, तुम्हाला स्मेलिंग पण येतं लोकांच्या बोलण्यातलं आणि तुम्ही जेव्हा वार्ता करता त्यावेळी त्या संवादातून तुम्हाला कळतं. थोडक्यात तुम्ही सतत जागृत असता. तेव्हा सत्य काय ते समजून घेण्याचं कौशल्य आपण विकसित केलं पाहिजे मित्र. आणि म्हणून दररोज माणसांना तुम्ही महत्व द्या. त्याच माणसांना महत्व द्या की जी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि अन्य ठिकाणी जेव्हा तुम्हाला ती भेटतात, तर त्यांना त्यांच्या त्या जागेप्रमाणे, त्यांच्या त्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या कॅलिबरप्रमाणे तुम्हाला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. कारण ते तुमच्याकडे जे असतं ते त्यांच्याकडे नसतं आणि ते त्यांच्याकडे असतं ते तुमच्याकडे नसतं. म्हणजे दोघांकडे ते नसतंच. आणि म्हणूनच नाती घट्ट होतात जेव्हा आपण एकमेकाचा आदर करतो तेव्हा. आणि आदर हा दाखवायचा नसतो. आदर हा आचरणात आला पाहिजे. तो फील झाला पाहिजे. आणि मग बघा नाती कशी घट्ट होतात. आणि मग तुम्ही त्या माणसाला ग्रँटेड नाही धरत. तर प्रत्येकाची व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही त्याची व्हॅल्यू कमी करत असाल, तर मग तुम्हाला व्यक्तिगत तुमच्या विचारांवरती अभ्यास करण्याची गरज आहे. तुम्हाला स्वतःला बराच एक्सरसाइज करण्याची गरज आहे. ही कदाचित गोष्ट असू शकते. तेव्हा मनापासून आभार व्यक्त करा लोकांचे. हो, एक्सप्रेस व्हायला पाहिजे. सहानुभूतीने आणि संयमाने तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. जे काही लोक ऐकतात त्यामुळे ते सुखी आणि समृद्ध होतातच. पण असं जर आपण नाही केलं तर आपल्याला त्रास होतो. आणि तो त्रास त्याचं रिफ्लेक्शन आपल्या संपूर्ण जीवनाच्या क्षेत्रात होत असतं. ते मी म्हटलंच तुम्हाला, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, व्यक्तिगत असेल, व्यावसायिक असेल. मतभेद स्वीकारा आणि चुका माफ करा. मतभेद हे वैचारिक असले पाहिजे. पण डोक्यात काहीतरी ठेवून तुम्ही जर बोलत असाल, अझम्पशन ठेवून, गृहीत ठेवून, तर ते चुकीचं आहे. कारण सत्य तुम्हाला कळलं नाही. एखादा माणूस जर त्या पद्धतीने, एखादी व्यक्ती कोणी असेल, ती जर 100% तुम्हाला देते, तर त्याची 100%ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला करता आली पाहिजे. तेव्हा लक्षात घ्या, वेळ द्या. ती सर्वात मौल्यवान भेट आहे. तुम्ही त्यांची व्हॅल्यू करा, त्यांच्या वेळीची किंमत करा. कारण काय, कोणी कोणाचा वेळ असा द्यायला या जगामध्ये कधीच नसतो, हे पण लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाची वेळ ही त्याच्या त्याच्या पद्धतीने बहुमोल आणि अनमोल असते. त्यामुळे आपण हा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे. फक्त यश नाही मित्रांनो, तर माणसाचाही आनंद साजरा करता येतो. तर काय मित्रांनो, नेते असतील, व्यावसायिक असतील, पालक असतील, मित्र म्हणून आपली खरी जबाबदारी आपण केवळ यशस्वी होण्यासाठी नाही, करिअर घडवण्यासाठी नाही, तर अर्थपूर्ण आणि विश्वासपूर्ण नाती निर्माण करण्यासाठी झाली पाहिजे. काय
मित्रांनो. म्हणून मित्रांनो, ती नाती तुम्ही ओळखता आली पाहिजे. तुम्ही जी संधी आहे ना, ती ओळखली पण पाहिजे आणि ती निर्माण पण केली पाहिजे. आणि जपलेली नाती आयुष्य समृद्ध करतात. हो, आयुष्यामध्ये आज सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक जण बोलतं आणि प्रत्येक जण ऐकतं पण, की आपलं नेटवर्क असलं पाहिजे. नेटवर्क तिथंच असलं पाहिजे, त्याच लोकांचे असलं पाहिजे, ज्या लोकांना तुम्ही खऱ्या अर्थानं कनेक्ट होऊ शकता. आणि कनेक्ट कधी होऊ शकता? जेव्हा तुमच्या दोघांची किंवा त्या एकंदरीत टीमची किंवा एकंदरीत त्या समूहाची एक वेवलिंग जुळते तेव्हा. तेव्हा मित्रांनो, आणि कायम तुम्हाला जर पुढे जायचं असेल आणि समृद्धी पावायची असेल आयुष्यामध्ये, तर ही गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुम्ही हेही लक्षात ठेवा, की तुमचं पद, पैसा किंवा यश हे तुम्ही विसरू शकता. पण तुम्ही ज्यांच्याशी व्यवहार कराल, तो तुम्ही व्यवहार कसा करताय आणि तुम्ही कसं वागताय, त्यांना ते कसं वाटू देताय किंवा दिलत, हे ते कधीच विसरत नाहीत लोक. हे लक्षात ठेवा. कारण क्षणभंगूर कोणाचं तरी काहीतरी घटना घडून त्याचे रिफ्लेक्शन चुकीचे कधीच आयुष्यात देऊ नका. कोणाच्याही बद्दल देऊ नका. माणसांना ग्रहित कधीच धरू नका. तीच आयुष्याची खरी संपत्ती आहे मित्रांनो. थोडक्यात आपलं माणसं किती जोडली या विचारांना फार महत्वाची गोष्ट आहे. पु ल देशपांडे नेहमी सांगायचे, त्यांच्या भाषणातूनही बऱ्याच गोष्टी लोकांना समजायच्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की अरे मेल्यानंतर माझ्या पाठीमागं मला घेऊन जाणारी लोक किती आहेत, ती माझी संपत्ती. आणि ते माणूस पण तुम्ही कमवलं. आज आयुष्यामध्ये, आज तर या धक्काधक्कीच्या युगामध्ये, वेगवान युगामध्ये फार कमी झाले लोकांचा संपर्क आणि चांगली लोक तर फारच कमी झाली आहेत मित्र. त्यामुळे आसपास जे तुमची लोक तुम्ही जमवाल किंवा तुम्ही त्यांना विकसित कराल, ती मात्र कायमस्वरूपी तुमच्यावर राहणारी करा. आज सगळं यश केंद्रित झालेलं आहे. स्पर्धा जगात चालू आहे आणि यशाचं मोजमाप तुम्हालाच माहिती आहे. पैसा, करिअर प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा आणि भौतिक संपत्ती यावर आहे. हा, याची गरज आहे, पण हे सर्वस्व नाही. कारण तुम्ही सर्वस्व आहात. तुम्ही जिवंत असणं आणि जाणीवानी जिवंत असणं ही काळाची गरज आहे. बरीच लोक जिवंत आहेत, पण त्यांच्या जाणीवा मेलेल्या आहेत. या जगण्याचा अर्थ काय मग मित्रांनो? आणि म्हणून कधी कोणाला तुमच्या विचारांना ग्रहित नाही धरायचं. कारण जीवन अनमोल आहे. हे तत्वज्ञान नाही तर तपासून पहा. आतापर्यंत जे जे या भूतलावरनं गेले, घेऊन गेले का? अजिबात नाही. मग कशासाठी आपण अहंकार, मीपणा आणि हे सगळं आपल्यामध्ये ठेवायचंय? कधीच ठेवू नका. जो अहंकार ठेवत नाही तो रोज सकाळी उठल्यावरती फ्रेश असतो, त्याला सुंदर झोप लागते आणि अमाप तो सुख आणि समृद्धी, पैशानं पण असतो, पदानं पण असतो आणि त्याला प्रतिष्ठा पण असते मित्र. कारण अहंकार नाही तिथे त्याला कशाचीच कमतरता नाही. हे वास्तव आहे. अनुभवतात प्रत्येक जण, आम्ही अनुभवतो. मग आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या नात्यांमध्ये जी माणसं आपल्याला साथ देतात ना मित्रांनो, ती माणसं कधीही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सोडू नका. आणि बऱ्याच वेळा त्याचा अतिरेक पण होता कामा नये. पण तेही आपल्याला समजलं पाहिजे. प्रत्येक नातं ज्याच्या ठिकाणी ते ठेवलं गेलं पाहिजे. तर प्रत्येक नात्याची किंमत आहे मित्रांनो. प्रत्येक नाती महत्वाची आहेत. आपण जोडलेले लोक महत्वाचे आहेत. पण एक मर्यादा असते. त्या प्रत्येक नात्याला त्या मर्यादेपर्यंतच ठेवणं आवश्यक असतं. आणि हुशार लोक नेहमी मर्यादा पाळूनच त्या पद्धतीने त्यांचं जीवन आनंदानं जगत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही मौल्यवान योगदान देतच असते आणि ती त्याच्या अनुभवातून आपल्याला शिकवत असते. आई वडील आपल्याला निस्वार्थ प्रेम आणि संस्कार देतात.
शिक्षक, मार्गदर्शक ज्ञान आणि दिशा देतात आणि मित्र भावनिक आधार देतात. घरातले लोक भावनिक आधार देतात आणि हो, वेळ पडली तर मदतही करतात. म्हणून सहकारी आपल्या व्यावसायिक प्रगतीत आपले हातभार लावत असतात. ते कुटुंब आपलं जे आहे ते सुरक्षित ठेवत असतात आणि आपलं प्रेम, आपलेपणाची भावना हीच माणसं आपल्याला खऱ्या अर्थानं घडवत असतात. आणि हेच आपलं व्यक्तिमत्व घडतं मित्रांनो. निर्णय क्षमतेला तुमचा आकार मिळतो. यश आणि अपयशाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बळ मिळतं मित्र. आणि ते बळ मिळाल्यानंतर माणसाकडून होणारी सर्वात मोठी जर चूक काय असेल ना, माणसांना गृहीत धरणं, माणसांना ग्रँटेड, टेक इट ग्रँटेड या पद्धतीचा अप्रोच सगळ्यात चुकीचा आहे. म्हणून मित्र जे काही तुमचे असतील, सहकारी असतील, तुमचे प्रियजन असतील, त्यांच्या सोबत आपण नेहमीच सुसंवाद साधला पाहिजे. नाही साधला तर संवाद कमी होतो आणि कमी झाल्यानंतर गॅप निर्माण होतो. आणि म्हणून प्रत्येकाच्या योगदानाचं कौतुक केलं पाहिजे. आणि जर आपण ते विसरलो तर निश्चितच आपण ग्रँटेड धरल्यामुळे विसरलो. ते तो काय करतोय? अरे हा, बिकॉज ही इज वर्किंग फॉर मी अँड ही इज सपोर्टिंग फॉर मी, ही इज माय फ्रेंड, ही इज माय क्लोज रिलेटिव्ह. असं नसतं ते. प्रत्येकाला त्याची त्याची व्हॅल्यू असते. आणि आजच्या समाजामध्ये, आजच्या जमान्यामध्ये आपण प्रत्येक जण डिजिटल या प्लॅटफॉर्मवरनं, जिथून मी आज तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्ही ऐकत आहात, तिथे माणूस पण या विषयावरती बोलणारी खूप कमी मंडळी आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला विशेष करून माणूसपण, मानवतावाद, एकटे जे काही एकत्रितपणा आपण येऊ, आपली युनिटी, इंटिग्रिटी, लव, रिस्पेक्ट या विचारानं खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये प्रेरित व्हावेत यासाठी आहे. अर्थात हे कृतीचं काम आहे, तत्वज्ञानाचं काम नाही, फिलॉसॉफी नाही आहे मित्र. हे जगणं महत्वाचं आहे, ते आम्ही जगतो. आणि म्हणूनच आम्ही सुख आणि समृद्धी, उत्तम सर्वार्थानं आम्ही आहोत. त्याला कारण आहे की मजबूत नाती महागड्या भेटवस्तूंनी निर्माण नाहीत होत, तर ती मोठ्या प्रेमानं, तुम्ही दिलेल्या एका चांगल्या आलिंगनानं, एक दिलेल्या चांगल्या संवादानं, एक दिलेल्या उत्तम ट्रीटमेंटमध्ये ती तुम्हाला निर्माण करता येतं. अर्थात कॉर्पोरेट जगामध्ये आपल्याला ते मेंटेन करायची गरज असते, ते केलं पाहिजे. पण ते करत असताना ते प्रोफेशनल रिलेशन असतं, ते नातं नसतं. आणि ते व्यावसायिक नातं हे व्यावसायिकच ठेवायचं असतं, त्याला पुढे कधी घेऊन जायचं नसतं. पर्सनल केलं तर मग ते तुमचं व्यक्तिगत नातं झालं, मग ते व्यवसायाच्याही पुढे जातं. आणि नात्यातूनच व्यवसाय आजकाल मिळतात, हे तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून दररोज छोट्या छोट्या कृती करा मित्रांनो. सहानुभूतीने ऐका, मनापासून आभार माना आणि मतभेदांचा आदर करा. मतभेद असू शकतात, पण ते आदर करा. दिलेला शब्द पाळा. चुका माफ करणे आणि गरजेच्या वेळी सोबत उभे राहणे हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्यभर लक्षात घ्या, आपला विश्वास टिकवणाऱ्या गोष्टी करा, जिव्हाळा निर्माण करणाऱ्या गोष्टी करा. त्यामुळे व्यवसाय आणि नेतृत्व दृष्टीने पाहिले तर कोणत्याही संस्थेचा यशाचा खरा पाया म्हणजे माणसं आहेत. कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार, व्यावसायिक, भागीदार आणि हितकारक केवळ संसाधन नसून संस्थेच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत, हे कायम लक्षात ठेवा. जे नेते आदर, कौतुक, विश्वास, सहकार्य आणि सहानुभूतीवरती आधारित कार्यसंस्कृती निर्माण करतात, ते अधिक प्रेरित टीम करतात, जास्त निष्ठा तयार करतात, उत्तम नवकल्पना ते देतात आणि दीर्घकालीन यश ते सदैव मिळवत असतात मित्रांनो. शेवटी जीवनाची ओळख आपण किती पैसा कमवला आणि काय पद मिळवलं यावर नाही होत मित्रा. ती आपण किती माणसं जोडली, किती नाती जपली, इतरांच्या जीवनात किती आपण सकारात्मक बदल घडवला यावर ठरते मित्राने. म्हणूनच माणसं असताना त्यांची कदर करा, कारण तीच आयुष्याची तुमची आणि माझी खरी संपत्ती आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला वास्तवाशी नेहमीप्रमाणेच घेऊन जाईल. तुम्ही जा तिथे तपासा स्वतःला. माणसं ही कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत असं वाटत नका. कारण माणसं ही त्या पद्धत, भौतिक सुख हे तात्पुरतं आहे,
पण भौतिक सुखाच्या पेक्षा, भौतिक संपत्तीपेक्षा ते अधिक मौल्यवान आहे. आपण बऱ्याच वेळा भौतिक सुखाकडे पाहतो, कम्पेअर करतो. माझ्याकडे हे, माझ्याकडे ते. ते फक्त तुमचा आणि माझा श्वास असेपर्यंत बाकी किंमत शून्य आहे. म्हणून आपले प्रियजन कायमच सोबत असतील असे गृहीत धरू नका. आजच त्यांची कदर करा. वेळोवेळी मनापासून आभार आणि कौतुक करा मित्रा. कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार मिळतात. बऱ्याच वेळा आपण एखाद्याचा ओळखीचं रिलेशन जर त्या पद्धतीने तयार झालं, तर आपण त्या पद्धतीने म्हणू. पण काही-काही लोकांना ते अ, पचायला किंवा ते स्वीकारायला वेळही लागतो. त्यामुळं आपण वेळही द्यायचा असतो आणि जीवनामध्ये आपण लोकांना वेळ दिला, तर ते सुधारू शकतात आणि त्या पद्धतीने त्यांनाही समजतं. त्यामुळे प्रत्येकाला वेळ देणं काळाची गरज आहे आणि म्हणून मित्रांनो, क्षमा, संयम, दयाळूपणा नात्यामध्ये मजबूत करा. कारण भावनिक आधार हा व्यक्तिगत नात्यामध्ये अवश्य ठेवा, पण व्यवसाय करताना भावनेपेक्षा तिथं वास्तव काय, विषय काय आहे, त्या पद्धतीने व्यावसायिक थिंकिंग प्रोसेस कायम ठेवा आणि जिव्हाळा तो निर्माण करा. कारण व्यवसाय हा व्यवसाय आहे, नातं हे नातं आहे, कुटुंब कुटुंब आहे, समाज समाज आहे मित्र. म्हणून तुम्ही माणसं प्रत्येक संस्थेमध्ये सगळ्यात मोठी जर संपत्ती असेल ह्युमन रिसोर्स ही संपत्ती. आणि मग खरं नेतृत्व हे माणसाचा सन्मान आणि विकास आणि जपणूक यामध्ये असतं. त्यांचं कौतुक करणं, त्यांची ओळख आणि त्यांची प्रेरणा निष्ठा वाढवणं हे आपलं काम आहे. म्हणून मित्रांनो, कायम लक्षात ठेवा की आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स जो आहे, भावनिक आपली बुद्धिमत्ता आहे, ही आपण खऱ्या अर्थाने विकसित करणं काळाची गरज आहे. मला माहिती आहे, विश्वास आहे की आजचा व्हिडिओ हा बऱ्याच अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण विषयाला छेडणारा आहे आणि म्हणूनच आपण आपल्यामध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि अर्थपूर्ण नाती आपण निर्माण केली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकला. मला विश्वास आहे की तुम्ही हा व्हिडिओ लोकांना पाठवाल. सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण अनेक व्हिडिओ तुम्हाला या पद्धतीने भेटणार आहे आणि आयुष्यामध्ये व्यक्तिगत जीवन सुख समृद्धीने कशा पद्धतीने असावं या संबंधातली विचार विमर्श इथं होतो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये काही अडचणी असतील तर ते प्रश्न इथे सोडवले जाणारे अनेक व्हिडिओज आहेत. कारण हे व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे, तुमचं भलं व्हावं. माझा नंबर आहे 7768981355 7768981355. मेंथॉर हे चॅनल आहे. धन्यवाद, तुम्ही पाहिलं पाहतात त्याबद्दल. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटायला येतोय. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.